जळगाव जिल्ह्यातील कॅरवाड, गुंड्यानट्टी गावांमध्ये फायनान्स कंपन्यांकडून गृहिणींना त्रास देण्याचे प्रकार सुरूच आहेत। राज्य सरकारने सूचना जारी केली असली तरी कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी घरात तळ ठोकून बसत आहेत। गरिबांना धमकावणारे या फायनान्स कंपन्या कर्ज फेडण्यास वेळ मागूनही ऐकत नाहीत। फायनान्स एजंटांनी महिलांना स्पष्ट इशारा दिलाय की पोलीस किंवा मीडियाला काहीही सांगा, पैसे दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, पैसे मिळाल्यावर जाऊ। या कर्मचाऱ्यांचे सकाळी 8 पासून रात्री 10 वाजेपर्यंत घरात बसून मानसिक छळ सुरूच आहे। ಅಲ್ರಿ ಪರಮ ಹೊಸ ಒಂದೇಕಂತ ನಿಮ್ಮ ಜೀವನ ತಗೊಂಡು ನಾ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿಲ್ಲಮ್ಮ ಮೊದಲೇ ಹೇಳ್ತಾನ ಒಂದೇಕಂತ ಐತಿ ಬಿಟ್ಟು ಹೋಗಿಲ್ಲ ನೀವು ಮಾಡ್ಕೋತೀರ ತುಂಬಾಕಂತೂ ಯಾಕಾಗಿಲ್ಲ ಸಾಲ ತಗೋ ಮಾತಾಡಬೇಕಿತ್ತು ಮಾತು ಏ ಯಾರಿಗೆ ಕಳಿಸ್ತೀರಿ ಕಳ್ಸ ನಂಗಂತೂ ರೊಕ್ಕ ಬೇಕು ಒಂದೇಕಂತ ಯಾಕೆ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಸಾಲ ತಗೊಂಡಿರಲಿಲ್ಲ ಯಾಕೆ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಅಂತ ಇಲ್ಲ ದಿನ ಹೇಳತ್ತರ ಮಾತು ಸಾಲ ತಗೊಂಡು ಒಂದೇಕಂತ ಗೊತ್ತಾಗತ್ತೆ ಮಾತಾಡಕ್ ಹೋಗಬೇಡ, ಚಂದ ಮಾತಾಡಷ್ಟ ನಾವು ಚಂದಿನ ಮಾತಾಡ್ತೇವೆ ಯಾಕೆ ತುಂಬಾಗಿಲ್ಲ हे फायनान्सवाले आमच्या कुटुंबात फूट पाडत आहेत। सरकारच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून आमच्यावर अन्याय केला जातोय असे दाम्पत्य जीवन विस्कळीत झालेल्या महिलांनी आक्रोश व्यक्त केलाय। फायनान्स कंपन्यांवर कारवाई करण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे का, हा प्रश्न आता सार्वजनिक चर्चेचा विषय झालाय। सरकारच्या आदेशानंतरही हे एजंट बेकायदेशीरपणे घरात घुसून त्रास देत आहेत। जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी या मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कठोर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रसन्न कुंभार, KMM मराठी, खानापूर।